19/9/2014 रोजी तत्कालीन पुणे महापालिका आयुक्तांनी एक परिपत्रक काढलं आणि त्याच्यात त्यांनी असं लिहिलं की विधी विभाग प्रमुखांनी दर महिन्याला 5 तारखेपर्यंत अतिरिक्त आयुक्तांमार्फत एक प्रलंबित दाव्यांचा अहवाल आयुक्तांकडे सादर करायचा. म्हणजेच त्या गेल्या महिन्यात कोणकोणते दावे प्रलंबित आहेत, किती किमतीचे आहेत आणि सगळे डिटेल्स असा अहवाल दरमहा आयुक्तांपर्यंत गेला पाहिजे. याच्या मागचा मुख्य उद्देश की आयुक्तांना तो अहवाल वाचून जर काही करावंसं वाटलं तर त्यांना त्याच्यामध्ये काही ॲक्शन घेणं शक्य होईल. चा हे परिपत्रक आहे. मी ऑक्टोबर 2022 मध्ये मला हे पहिल्यांदा कळलं की असं परिपत्रक आहे. हे कळल्यानंतर मी जो सोमवारचा माहिती अधिकार दिन आहे त्याच्यामध्ये महापालिकेच्या विधी विभागात गेलो आणि त्यांना विचारलं की 2014 ते सप्टेंबर 2022 एवढ्या कालावधीमध्ये तुम्ही जे अहवाल पाठवलेले आहेत ते मला त्या अहवाले मला बघायचे आहेत, कारण तो अधिकार त्या दिवशीचा असतो. पुढचे 3 महिने त्यांनी याची टाळाटाळ केली आणि शेवटी मी जेव्हा सारखाच म्हटलं की मला सांगा आणि जर काहीच पाठवलं नसेल तर असं लिहून द्या, तेव्हा त्यांनी पहिल्यांदा फेब्रुवारी 2014 मध्ये विधी विभाग प्रमुखांनी मला त्यांच्या सहीने लिहून दिलं की असा एकही अहवाल 2014 पासून सप्टेंबर 2022 पर्यंत पाठवला गेलेला नाही. ठीक आहे, चला आम्ही ते क्षणभर मान्य केलं. पण याचा अर्थ कदाचित तेव्हा विधी विभाग प्रमुखांना माहिती नसेल असा अहवाल पाठवायचा असतो, पण ते त्यांच्या निदर्शनाला तेव्हा आलं. म्हणून मी आत्ता परत गेल्या महिन्यामध्ये तीच माहिती परत मागितली की आता तुम्ही निदान या वर्षभरात अहवाल पाठवलेत का? पाठवले असतील तर मला कॉपी द्या. परत एकदा त्यांनी मला आत्ता सुद्धा लिहून दिलं की आम्ही ऑक्टोबर 2023 पर्यंत सुद्धा एकही अहवाल पाठवलेला नाही. म्हणजे कदाचित आधी त्यांना माहिती नसेल म्हणून क्षम्य असं आपण गृहीत धरलं तरी फेब्रुवारी 2023 मध्ये त्यांना व्यवस्थित माहिती होतं, कारण त्यांनी मला लिहून दिलं की असं करायचं असूनही आम्ही केलेलं नाही. मग त्यानंतरच्या पुढच्या 8 महिन्यामध्ये जेव्हा त्यांच्याकडे संधी होती चूक सुधारायची तेव्हा त्यांनी का सुधारली नाही, त्यांनी त्याच्याकडे का दुर्लक्ष केलं की आपण अहवाल पाठवले नाहीत तर काही फरक पडत नाही, अशी त्यांची भूमिका आहे. याच्यामुळे मी आता आयुक्तांकडे मागणी केली आहे की आता मात्र हे नक्कीच जाणून बुजून करतायत, कारण त्यांना माहिती आहे हे पाठवायचं आहे तरी ते करत नाहीत. म्हणून विधी विभाग प्रमुखांवर तुम्ही कारवाई करा, त्यांचं निलंबन करा, त्यांची चौकशी करा आणि त्यांच्यावर योग्य ती त्यांच्यावर कारवाई करून निदान यापुढे तरी दरमहा तसे अहवाल आयुक्तांकडे सादर होतील याची आपण काळजी घ्या. मुळात हे कशासाठी पाहिजे हे जर प्रश्न असेल तर महापालिकेचे जवळपास 2000 कोटी रुपयांचे दावे एकट्या फक्त प्रॉपर्टी टॅक्सचे आज वेगवेगळ्या न्यायालयांमध्ये पेंडिंग आहेत. याशिवाय वेगवेगळ्या विषयांचे ज्याच्यामध्ये NGT असेल, ज्याच्यामध्ये हायकोर्ट असेल, ज्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट असेल, ज्याच्यामध्ये बेकायदा बांधकामांचे असतील, ज्याच्यामध्ये अतिक्रमणांचे असतील, व्हॅटचे जुने दावे असतील, असंख्य दावे महापालिकेचे वेगवेगळ्या कोर्टांमध्ये प्रलंबित आहेत आणि त्याची समरी ही आयुक्तांना मिळाली पाहिजे, कारण आयुक्त हे प्रशासनिक हेड आहेत आणि म्हणून ही सगळी माहिती दिली गेली पाहिजे असं आमचं स्पष्ट मत आहे. मी विवेक वेलणकर, अध्यक्ष सजग नागरी मंच, TV10 च्या माध्यमातून हे सगळी माहिती पोचवत आहे. मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. If you like the video, do like, comment, share and subscribe.